राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज खरं तर 25वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आहे तो वर्धापन दिन आहे तो आज साजरा करताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणारा हा वर्धापन दिन अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला ज्या पद्धतीने यश पाहिजे होतं त्या पद्धतीने यश आले नाही। त्यामुळेच कुठेतरी अजितदादांना साथ, अजितदादांची विकासाच्या धोरणाचे महाराष्ट्राच्या उन्नतीच्या अशा पद्धतीचे पोस्टर देखील या ठिकाणी लावलेले आहेत आणि ही जय्यत तयारी आहे ती अजित पवार गटाकडून आहे ते सायंच्या शमुखानंद हॉलच्या या ठिकाणी केलेले पाहायला मिळत आहे। दुपारी 2च्या सुमारास अजितदादा आहेत ते सर्व पदाधिकारी आहेत यांच्याशी देखील आहे तो संवाद साधताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नेमकं लोकसभा निवडणुकीच्या नंतरून आता विधानसभाची निवडणूक देखील जवळ आहे। त्यामुळे या वर्धापन दिनामध्ये अजितदादा नेमकं कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोधारेसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।